तर नमस्कार भावानो, आज एका खास ठिकाणी आलेलो. आमच्या गावचं कुळदेव महादेवाचं मंदिर बघा तुम्ही. हे बघा आपल्या गावचं कुळदेव महादेवाचं मंदिर आहे. इथं सुंदर असा दाखवतो एकदम जवळून. इकडे साईडला लेकरांसाठी खेळायला आहे भरपूर काही झाडं आहेत मोठे मोठे. बाजूलाच एक मोठा डॅम आहे. आता आतमध्ये जायचं आहे. महादेवाचा सुंदर मूर्ती आहे आतमध्ये. आज गावाकडे आलो होतो. सगळ्यात पहिलं आपल्या कुळदेवाचं दर्शन घ्यावं म्हणलं. हे आमच्या गावचे महादेव. हे पाहून घ्या एकदम जवळून. आता सध्या लॉक लावलेला आहे. आतमध्ये जायला काही पाबंदी नाही आपणाला बिलकुल. जे जे लोक बाहेर राहतात त्यांनी बघून घ्यावं, आपले महादेवाचं दर्शन घ्यावं. कारण की बरेच दिवसा बाहेर कामाला राहून बरेच दिवसापर्यंत आपलं दर्शन होत नाही महादेवांचं. त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. आता अजून साईडला काय दाखवतो तुम्हाला. हे जे आहे बाजूला इथं भुयार आहे. आतमध्ये आत्तापर्यंत कोणी गेलं नाही. आणि आतमध्ये कसं आहे काय ते आपणाला काय माहीत नाही. खरं सांगतो तुम्हाला, आतमध्ये पूर्ण भुयार आहे. कुठं निघाले काय कुठं गेले काहीच माहीत नाही आपणाला. आतमध्ये तर छोटे छोटे पिंड आहेत. आमच्या गावचे महादेवाचं मंदिर आमच्या गावचं. इकडं साईडला एक नवीनच बांधकाम झालेलं आहे. आता कशाचं आहे काय मला माहीत नाही. पाठीमागनं सीन दाखवतो आपल्या महादेवाच्या मंदिरामागडलं. एकदम शेजारला एकदम बाजूला मोठी नदी आहे. असं समुद्रासारखं विशाल नदी आहे. हे पहा एकदम शेजारी डॅम आहे. डॅमला भरपूर वर्ष झाले. त्याच्या पलीकडे ह्या मोठ्या डॅमच्या बाजूला एक छोटासा ब्रिज आहे. डॅमच आहे. आता हे नवीन झालेलं आहे. ह्याला पण बरेच 10-15 वर्ष झाले ह्या डॅमला होऊन. 15 कसं मला वाटतं 20 वर्ष काहीतरी झाली ह्या डॅमला. आता ह्या साईडला काय दाखवतो. आपल्या महादेवाच्या मंदिरापाशी एकदम खास थंड वातावरण, झाडं मोठे मोठे झाडं भरपूर आहेत. असं एकदम थंड वातावरण आहे बरं का. ह्या साईडनं दाखवतो थोडंफार. काही जेवणाचा वगैरे कार्यक्रम असले की ह्या ठिकाणी होतं. इथं पूर्ण पंगत बसते ह्या ठिकाणी. आणि इथं ह्या साईडला जेवण बनवतात. आणि इथं समोरच पंगत बसलेला असते. काही कार्यक्रम वगैरे असले की, देवाचा कार्यक्रम असो कुठलाही कार्यक्रम जर ह्या ठिकाणी असलं तर ह्या ठिकाणी पंगत राहतं हे पाठीमागं. आता आमची गावची नदी बघा. इकडं सुंदर एकदम असं एकदम समुद्र दिसल्यासारखं दिसतंय बरं का आमच्या गावचं नदी. हे पाहून घ्या. आतमध्ये बोट आहे बहुतेक. हे जे छोटंसं म्हणजे छोटं पाण्यात बुडालेलं आहे. नाहीतर लय मोठी हिर आहे. हे लय मोठं म्हणजे लय मोठं एकदम खोल असं. अगोदर पूर्ण गाव ह्या हिरीचं पाणी पित होतं. आता सध्या बंद केलेलं आहे. आता दुसरीकडे झालेलं आहे. दुसरीकडे 1-2-3 हिरी झालेल्या आहेत. आता हे बंद झाले. आणि ते शेजारला हे जे गाव दिसतं ह्याच्या पलीकडे, हे झाडांच्या पलीकडे हेळंब गाव आहे. हे पहा हे घरं वगैरे दिसतात ना, हे गाव हेळंब आहे. हो का, हे हेळंब गाव आहे. जे मंदिर वगैरे दिसायले तिथं ते हेळंब आहे. बाकी इकडं मंदिराच्या शेजारी नदी आहे मोठलट. पण इथं छोटे मोठे पण झाडं आहेत, मोठे झाडं आहेत भरपूर विशाल असं जे एकदम जुने. मी जवळ जाऊन दाखवतो एकदम. बघा महादेवाच्या मंदिरापाशी पटांगण बघा किती आहे. मैदान भरपूर लोक बसतो इथं. काय अडचण नाही आहे. झाडांची मात्र कमी नाही ह्या ठिकाणी. अगो इकडं जमादार साहेब आहेत.
हे सीताफळचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे ह्या ठिकाणी छोटे छोटे मूर्ती आहे. तिकडं पाण्याचं सोय आहे, सध्या बंद झाले वाटतं हे पाणी, पण चालू आहे. मग जमादार साहेब काय म्हणताय? काय नाही बा. पाणी बंद झाले का इथलं नाही, हे टाकीतलं? लय काय गाव चालू. हां 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 चालू आहे म्हणा की. लय काय का? हां हां त्या नळाला ह्या टाकीला चालू होतं. बरं 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 बरं. म्हणजे पाण्याची कमी नाही म्हणा की. एकदम प्यायचं पाणी येतं आहे ह्या टाकीला. निम्मं गाव पाणी पितं आहे, आम्ही पण पितो, काय अडचण नाही. एकदम साफसुथरं पाणी येतं आहे, पाण्याचा काय कमी नाही मंदिरापाशी. ठीक आहे. ह्या इकडं खेळाया, लहान लहान लेकरांसाठी खेळाया केलेला आहे इकडे सोय बघा. थोडं ह्या ठिकाणी मुरुम वगैरे टाकले की नाही अजून सुंदर होते. जरा धोंडे जरा पुढच्या बाजूला जरा दगड जास्त आहेत, ह्या ठिकाणी जरा मुरुम बिरुम टाकून घेतलं की नाही मग अजून सुंदर होते. आणि तर कसं लेकरं खेळायचं म्हटलं का लागणार कुठं ना कुठं लागणार, ह्या दगडांमध्ये खेळता येणार नाही. आणि हे पहा इथे एक गोटा आहे. हा रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय बजरंगबली. हे तुम्हाला जे घर दिसतंय हे ह्याच्यामध्ये अगोदर दळण दळायचं ते गिरणी होतं, आता बंद पडलेलं आहे. हे पहा हे वडाचं झाड आहे, एकदम विशाल. असे भरपूर झाडं आहेत बरं का, थंड सावली, एकदम जुने झाडं बरं का. आम्ही लहान असताना हे काय म्हणतात हे रस्सीला पकडायचं आणि झोका खेळायचं, दुनियाभरचं झोके खेळायचं आम्ही. अजूनही तसंच आहे. आता आम्ही म्हातारे होत आलो, खरं सांगतो. हे झाडांचे जडे बघितले का, जडे पूर्ण जमिनीमध्ये गेलेले आहेत. हे पहा पूर्ण जडे हे जमिनीत घुसलेले आहेत जड. आता अजून नवीन फुटालेत. असं अजून भरपूर झाड आहेत तिकडे. हो काय असं ह्या साईडला आहेत, पलीकडे आहेत. आमच्या गावचं सुंदर मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. एकदम सुंदर वातावरण, एकदम महादेवाच्या पाठीमागे एकदम पाठीमागं नदी आहे मोठं विशाल. तर धन्यवाद मित्रांनो. आपला व्हिडिओ बघा जावा, लाईक करा जावा, सबस्क्राईब करा जावा. लवकरात लवकर आपलं चॅनल मोनिटाईज होईल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.